नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 27 तारखेला यवतमाळ दौऱ्यावर. सूत्रांची माहिती तर कार्यकर्त्यांत कमालीचा जल्लोष. सविस्तर वृत्त. मागील आठवडाभर खासदार फुटीच्या वृत्ताने अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 27, 28 आणि 29 असे 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 27 जून रोजी यवतमाळपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार असल्याने शिवसैनिकात कमालीचा जल्लोष असून उत्साह दिसत आहे. कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले, परंतु काही दिवसापूर्वी पक्षांतर्गत कलहामुळे पक्षातून निष्कासित केलेले संतोष ढवळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत. बघूयात यवतमाळवरून संतोष ढवळे काय म्हणतात. हॅलो, मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत ढवळे साहेब. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. तर एक प्रश्न होता आम्हाला. तुम्ही एक कडवट शिवसैनिक म्हणून संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रात तुमची ओळख आहे आणि मागे काही कालावधीपूर्वी तुमच्या पक्षांतर्गत काही कार्यवाही झाल्या, त्याच्यामध्ये सध्या तुम्ही शिवसेनेपासून दूर आहात असंही आमच्या लक्षात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 27 तारखेला यवतमाळ दौऱ्यावर असल्याची सूत्रांची माहिती आहे. हा, बहुधा आपल्याजवळ ही माहिती पोहोचली असेल. तर ह्या त्यांच्या दौऱ्याकडे तुम्ही कसे बघता? तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुमची काय मागणी असेल या पक्षप्रमुखाकडे? दुसरा आमचा असा प्रश्न आहे की संजय देशमुख हे शिवसेना सोडून ते गेलेत आणि निवडून येताना त्यांनी तुमच्या शिवसेनेमार्फत निवडणूक लढवली, ते विजयी झाले. विजयी झाल्यानंतर आज 2 वर्ष त्यांना उलटून गेल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्यांच्याबद्दलही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? सर्वप्रथम तुम्ही जे म्हटलं उद्धव साहेबांना दौरा आहे, ही माहिती मला आत्ताच व्हॉट्सअपवरून मिळाली. परंतु दुर्दैवाने सांगावं लागते की मागच्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळी संजय देशमुख या व्यक्तीने म्हणजे खासदारांनी त्यावेळेस काँग्रेस सोबत युती केली आणि ऐन वेळेवर कोणाला न सांगता, कोणाला न विचारता त्यांच्या सहकार्याने ती युती तोडली. अच्छा. मला पण विश्वासात घेतलं नाही आणि तिकीट पण दिली नाही माझ्या कार्यकर्त्यांना. म्हणून मी त्यावेळेस जो निर्णय घेतला त्याचा विरोध म्हणून त्यांनी मला संजय देशमुख आणि त्यांच्या काही पक्षाच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माझी पक्षाकडे सांगून त्या ठिकाणी हकालपट्टी केली. माझी हकालपट्टी केली जरी असेल तरी मी 6 महिन्यापासून कोणत्याही पक्षात गेलो नाही. अच्छा. आणि तुमचं मी तुम्हाला थांबवतो थोडंसं ढवळे साहेब. आम्ही बघतोय मागच्या 6 महिन्यापासूनच नाही तर पहिलेपासूनच तुम्ही एक कडवट शिवसैनिक म्हणूनच प्रसिद्ध आहात. तुमचा खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि अजूनही तुमचं शिवसेनेसाठीच काम चालू आहे असंही आमच्या लक्षात आहे. 100% शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी शिवसेनेची एकनिष्ठ आहे अशी प्रतिज्ञा तेव्हाच घेतली होती. पण त्यामुळे इतरत्र जाण्याचा प्रश्नच नाही. पण एक दुसरा प्रश्न विचारू का तुम्हाला ढवळे साहेब, की ही फक्त निष्ठा आहे की तुम्हाला काहीतरी अपेक्षा आहे की तुमचं काहीतरी व्हावं म्हणून तुम्ही हे करत आहात? नाही नाही नाही, पक्षाने सगळं काही दिलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्ती आहे मी. पक्षाकडनं एक वेळा चिन्हावर निवडणूक लढलो 2000 ला. 52-53 हजार मतं घेतले.
त्यानंतर लोकगिरीचा उमेदवार मी समोर आलो होतो, अपक्ष लढलो, 40 मते घेतली. पक्षाचे सगळे पद, शाखा प्रमुखापासून ते जिल्हा पद, सगळे पक्षाचे पद मिळाले. मी संतुष्ट आहे. त्याच्यामुळे मला कशाची हे नाही आहे, आशा नाही आहे किंवा मला काही मिळणार त्यासाठी मी करत नाही. ज्या लोकांनी माझा विश्वास टाकला ते निष्ठावान कार्यकर्ते आहे. त्या निष्ठावानचा कार्यकर्ता म्हणून मला जर एखादं पद मिळालं तर मी त्यांच्यासाठी काही करू शकतो का? वंदनीय बाळासाहेब ठाकरेचे विचार घरापर्यंत लोकांपर्यंत नेऊ शकतो का? हा एक माझा स्वार्थ आहे. गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिक्षण हा उपक्रम 100% राबवायचा हा मानस आहे. त्याच्यासाठी माझी धडपड चालू आहे. नाही, त्याच्यानंतर तुमचं ते जे रक्तदानाचं उपक्रम आहे तो सुद्धा चांगला आहे. तुम्ही ते चांगल्या प्रकारे राबवता आणि कितीतरी वर्षापासून तुम्ही तो राबवता. हा सर्व म्हणजे सर्वांनाच माहीत आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यात रक्ताची कमतरता कोणाला तुम्ही भासू देत नाही हेही माहीत आहे. मग एवढं सगळं तुम्ही शिवसेनेसाठी करत असताना शिवसेनेने तुमच्यावर काय असा हे करावा? नाही, सगळं बरोबर आहे. हे आता आमच्या आम्ही करत असतो, पण याचं जे वर्ष आहे माहीत होण्यासाठी मी सिस्टीम पाहिजे. ती सिस्टीम बरोबर नाहीये. तिथे निष्ठाला बाजूला केले जाते आणि गद्दारांना स्थान मिळते आणि निष्ठेची कदर होत नाही. पण असं काय झालं तर पुन्हा निष्ठावानांना मग ओळखलं जातं. मग पाहायला मिळतं. मग तुम्हाला आता असं वाटते का की आता संजय देशमुख सोडून गेले म्हणजे त्यांचा जो एक ग्रुप होता तो ग्रुप वेगळा होईल आणि तुम्हाला काहीतरी पक्षप्रमुख तुमचा विचार करतील असं तुम्हाला काही अपेक्षा आहेत का? नाही, आता आमचा कोणताही स्वार्थ नाही. पक्षाने जर जबाबदारी दिली तर बिलकुल घेईल, पूर्ण ताकदीने सांभाळ. नाही दिली तर शिवसैनिक म्हणून काम करील. बरं, हे नेमका 27 तारखेचा म्हणजे पक्षप्रमुखाचा जो दौरा आहे तो नेमका कशासाठी आहे याची काही माहिती आहे का आपल्याला? आता ते खासदार संजय देशमुख गेल्यानंतर कार्यकर्त्याला भेटीसाठी येत आहे साहेब असं प्रथमदर्शनी कळलं. अजून मला विस्तृत काही माहित नाही. नाही, त्यांचा दौरा असा आहे आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार की 27, 28 आणि 29 या 3 दिवशी म्हणजे 3 तारखेला ते या 3ही दिवस ते प्रत्येक मतदारसंघात म्हणजे ज्या ज्या ठिकाणचे खासदार फुटलेले आहेत त्या त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणचा त्यांचा दौरा आहे. नाही, याची एवढी काही कल्पना नाही. 27 तारखे दौऱ्याबद्दल मला माहिती आता व्हॉट्सअप मिळालेली आहे. ठीक आहे. अजून काही आपल्याला सांगायचं आहे पक्षासाठी ढवळे साहेब? ना, पक्षासाठी काय आहे ना, आता जेव्हा हा संजय देशमुख जेव्हा पक्षात आला 4 वर्ष तो 20 वर्ष तो अज्ञात वाचत होता. तिकडनं काँग्रेसकडे होता, भाजपकडे होता, अपक्ष होता, परिवर्तन पॅनल टाकलं. सगळीकडनं त्यांनी प्रयत्न केले आमदार बनण्यासाठी. लोकांनी त्याला आमदार बनवलं नाही कारण दुसऱ्या मतदारसंघाच्या लोकांना माहित होता लुचार आहे. परंतु जेव्हा पक्ष फूट झाली, पक्ष फूट झाल्यानंतर यांनी माजी मंत्री आहे, हा पैसेवाला आहे म्हणून काही तत्कालीन आमच्या पक्षातील काही लोकांनी त्याला पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्यावेळी आम्ही याला विरोध केला. परंतु आम्ही थोडं कसं कार्यकर्ते असल्यामुळे आमचा आवाज उद्धव साहेबांना पोहोचला नाही. आणि जेव्हा याला तिकीट दिली त्यावेळेस माजी आमदार बाळासाहेब मुंगीनवार यांनी त्याला विरोध केला. हा गद्दार आहे. त्याला याला तिकीट दिली तेव्हाच सगळ्या लोकांनी सांगितलं हा जरी निवडून आला हा दुसऱ्या पक्षात जाईल. हा निवडून आला, त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद तोडला, कोणत्याही कार्यकर्त्याला जवळ केलं नाही, कारणही खातलं नाही, काहीच केलं नाही. म्हणजे 2024 मध्येच आपण हे भाकीत केलं होतं की संजय देशमुख हे शिवसेनेत राहणार नाही. बिलकुल. पहिले माजी आमदार बाळासाहेब मुंगीनवारनं भाकीत केलं, जनतेने त्याला दुजोरा दिला. त्याच्यानंतर 6 महिने पहिले याचं चरित्र पाहून इथे पाऊल खुणा पाहून मी पण सांगितलं हा भाजपमध्ये किंवा शिंदे गटात जाणार असे याची हालचाल दिसत आहे. तर यांनी माझी धक्कालपट्टी करून टाकली. मग आता संजय देशमुख हे पक्ष सोडून गेले तर शिवसैनिकांची भावना काय आहे? नाही, मी तर त्याला जेव्हा तिकीट मागण्यासाठी आमच्याकडे आला होता तेव्हाच मी त्याला म्हटलं होतं संजय राठोडची आम्ही गद्दारी पाहिली त्यावेळेस आम्ही काही करू शकलो नाही दुर्दैवानं. परंतु तुम्हाला जर तिकीट दिली, तुम्ही जर विजयी झाले, आम्ही रक्ताचं पाणी केलं आणि तुम्ही जर असंच पाऊल ठेवलं तर तुम्हाला आम्ही बाळासाहेब सांगितल्याप्रमाणे रस्त्यात अडून तुडल्याशिवाय राहणार नाही हे मी त्याला त्याच्या समोर सांगितलं. अच्छा, तर मग आता सध्याची काय म्हणजे शिवसैनिक संतप्त आहेत का यवतमाळ जिल्ह्यातले? संतप्त त्यांनी यवतमाळ यावर त्याला परिणाम भोगावा लागला. ज्या कार्यकर्ते रस्त्याचं पाणी केलं, ज्या मतदारांनी संविधान वाचण्यासाठी
ज्या लोकांनी भाईचारा कायम ठेवण्यासाठी मतदान केलं ते टपून बसलेलं आहे. मी एकटाच नाही, ढवळे साहेब सगळे टपून बसलेले आहे. ढवळे साहेब, मी तुम्हाला एक आठवण करून देतो. तुम्ही मेन मराठी 24 तास या न्यूज चॅनलवर बोलत आहात, जबाबदारीने बोला. बिलकुल 100% जबाबदारी बोलतोय. रक्ताचं पाणी केलं आणि म्हणून मिळेल की आम्ही कोणाला काही विचार त्याला जर जायचं तो जाऊ शकते. फक्त संजय देशमुख म्हणून राजीनामा द्यावा, लोकसभा सदस्याचं जावं. जर तो सदस्यपद जर घेऊन गेला त्याला अडवून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ते खुनगाडच बांधले. ठीक आहे, तुम्ही मेन मराठी 24 तासला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद ढवळे साहेब. धन्यवाद तुमचा. जय महाराष्ट्र. जय.